ठाकरे गटाच्या नाशिक मेळाव्यामध्ये चक्क बाळासाहेब ठाकरे भाषण करणार आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर या मेळाव्यामध्ये करणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या मेळाव्यामध्ये भाषण होणार आहे। तू माझा बॅनरवरती फोटो छापू नकोस। भाजपामध्ये प्रवेशाचा धडाका सुरूच आहे। मालेगावच्या काँग्रेसमधील नेते बापू हिरेंनी भाजपामध्ये प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश संपन्न झाला। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रवेश द्यावा। नीनाजी वैद्य, आर्किटेक्ट प्रथमेश पंडित। नाशिकच्या मालेगावमधील महात्मा फुले शिक्षण संचालकांवर बोगस भरती प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयाच्या आदेशानंतर 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलीस पुढील तपास करतायत। नाशिकच्या येवला नांदगाव रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। तसंच खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये यंदा मोठा बदल करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर यंदा नाफेडने कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलेले आहे। आता नाफेड आपल्या सदस्यत्व असलेल्या सहकारी संस्थांमार्फत कांदा खरेदी करणार आहे। आता पाहूयात मुंबईमधल्या टॉप 5 बातम्या।